इट्स मज्जासारखं चॅनल स्वतः इतकं ग्रँड आहे आणि म्हणजे आपल्याला तर कायमच मजा आहे. आम्ही जिम्मा टूचे इट्स मज्जा बरोबर बरेचसे इंटरव्ह्यूज केले, आता ओले आलेचे पण करतो. भारी वाटतंय. धाकधूक आणि दडपण प्रत्येक वेळी असतं. नाना सर आणि सिद्धार्थ चांदेकर बरोबर मी आहे आणि काम करते त्यांच्याबरोबर, त्यामुळे एक वेगळी जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटतेय. अर्थात नाना सर आणि मकरंद सरांबरोबर काम करण्याचा अनुभव नेक्स्ट लेवल सुंदर होता. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज ओले आली या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर आहे आणि या चित्रपटाची हिरोईन म्हणजेच सायली माझ्यासोबत आहे. सायली कशी आहे? मजेत. बरं सायली, ग्रँड प्रीमियर आहे, धाकधूक आहे, दडपण आहे, कारण जिम्मा इतका हिट झालेला. आता हाही चांगला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो. धाकधूक आणि दडपण प्रत्येक वेळी असतं, कुठल्याही सिनेमाच्या बाबतीत असं. जिम्माच्याही वेळेला होतच आणि या सिनेमाच्याही बाबतीत आहे. आणि अर्थातच नाना सर आणि सिद्धार्थ चांदेकर बरोबर मी आहे आणि काम करते त्यांच्याबरोबर, त्यामुळे एक वेगळी जबाबदारी अंगावर आल्यासारखी वाटतेय. आय होप हा सगळ्यांना आवडेल आणि खूप प्रेमाने मेहनतीने बनवलेला चित्रपट, त्यामुळे आवडेल हे नक्की आहे. पण ते तरी एक रिझल्ट लागेपर्यंत जी भीती वाटते तशीच भीती. आणि सिद्धार्थने आपल्याला जॉईन केले. सिद्धार्थ, ग्रँड प्रीमियर आहे, काय सांगशील? दडपण आहे का? घसा कोरडा पडलाय. इतके लोक आहेत, इतकी मंडळी आहेत आणि सगळे असे खुश दिसत आहेत. त्यांना बघून आम्ही खुश आहोतच, पण सगळ्यांना रिसीव्ह करण्यात, हाय हॅलो करण्यात घसा कोरडा झालेला आहे. म्हणून मी माहित नाही कोणाचं तरी पेप्सी टाकलेलं आहे. पण या चित्रपटात तुम्हा दोघांसोबत मकरंद सर आहेत, नाना पाटेकर सर आहेत, तर या दोघांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि आता स्क्रीन शेअर करताना तुम्ही बघणार आहात, तर ती एक्साइटमेंट कशी आहे? मी सांगू, आपण काही दिवसांनी पुन्हा भेटणार आहोत. जेव्हा हा सिनेमा सुपर हिट असणार आहे तेव्हा मी अर्थात नाना सर आणि मकरंद सरांबरोबर काम करण्याचा अनुभव नेक्स्ट लेवल सुंदर होता. पण त्याबद्दल डिटेलमध्ये आम्हाला सांगायला आवडेल. पण आत्ता तरी आम्ही प्रीमियर एन्जॉय करतोय. तुम्ही सुद्धा करा, कारण मोठं प्रीमियर आहे, ग्रँड प्रीमियर आहे. आणि म्हणजे इट्स मज्जासारखं चॅनल स्वतः इतकं ग्रँड आहे आणि म्हणजे आपल्याला तर कायमच मजा आहे. आम्ही जिम्मा टूचे इट्स मज्जा बरोबर बरेचसे इंटरव्ह्यूज केले, आता ओले आलेचे पण करतो. भारी वाटतंय. तुम्ही पण एन्जॉय करा. येस, सगळीकडे आता लोक बसलेत आणि आमचे स्क्रीनिंग सुरू झाले, तर तुम्हीही बसा आणि तुम्ही हा सिनेमा बघा आणि मजा करा. बस. थँक्यू सो मच. आणि ओले आले चित्रपटासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.